मंडळी नमस्कार. हा आपला लो बजेट पोल्ट्री शेड आहे, पोल्ट्री फार्म आहे लो बजेट. आणि आतमध्ये कोंबड्या आहेत. आता त्यांना बाहेर सोडणार आहे मी. अर्धबंदिस्त कुक्कुटपालनामध्ये मला दाखवलेली शेड जी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली, आणि त्याच्या आतमध्ये बघा कोंबड्या उडी मारत आहेत बाहेर येण्यासाठी. सोडतो बघा आता त्यांना, बघा. असं काही गवत वगैरे त्या खातात, गवत, भाजीपाला, घरातलं काही वेस्टेज असेल तर. हा आपला फ्री रेंज एरिया जो आपल्या मागच्या व्हिडिओत दाखवला तो अर्ध बंदिस्त. कारण असं केल्यामुळे काय होतं, डायरेक्ट वरती आभाळ मोकळं ठेवलं आहे आकाशात, डायरेक्ट ऊन पडतं ना, ते पक्ष्यांच्या पंखांवरती पडतं आणि ज्याच्यामुळे त्यांचा रंग एकदम असा डार्क होतो. हे बघला कोंबडी तरी बघा, कोंबडीचा रंग बघा. पण उन्हात सोडल्यामुळे ना त्यांना एक वेगळी चकाकी येते आणि दिसायला छान दिसतात. जे आतमध्ये जर तुम्ही शेडमध्ये ढाकून ठेवलात बंद करून तर तसा कलर नाही दिसत ओरिजिनल असा. आहे बघा, जरा डल दिसणार, लाईट कलर. असे बाहेर सोडले उन्हात, ऊन जर त्यांच्या अंगावरती पडला सकाळचा कोवळा, तर त्यांना एक कलर येतो डार्क. हे बघा, असे बाहेर गवत वगैरे खातायत, भाजी खातायत बघा, पालकची भाजी. योग्य लसीकरण आणि पाणी चांगलं असेल तर कोणत्या प्रकारचे आजार कोंबड्यांना होत नाही. अशीच जर आणून तुम्ही काही न देता बाळगलात तर ती आजारी पडतात, नाही तर ती काही खाऊन राहतात. ही बघा, खाद्य चांगलं पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे. आपण जे पाणी पितो तेच पाणी पक्ष्यांना दिलं पाहिजे, नाही तर आंघोळ करायचं पाणी पक्ष्यांना आणि प्यायचं पाणी आपल्याला, तर ते नाही जिवंत राहणार, आजार येत राहणार. हे बघा कलर बघा, काही खातात ते गवत. गवत काढायला माणूस बघायला नको, एक 4-5 दिवसात खाऊन टाकणार सगळं. डीपी क्रॉस ही जात जरा चांगली आहे. अंड्यासाठी सगळ्यात कोंबड्या अंडा देतात ते 1 दिवस आड करून, असा 1 दिवसाचा गॅप ठेवून अंडा देतात. ही पक्षी 1 दिवसाचा गॅप ठेवूनच अंडा देतात. ती बघा, ही कोंबडी आहे, हा कोंबडा आहे, हा बघा, हा कोंबडा आहे, ती कोंबडी आहे, हा कोंबडा आहे, ती कोंबडी आहे. 1 दिवसच गॅप ठेवून अंडे देतात. आणि ह्यांचा खाद्य कमी प्रमाणात खातात, त्यामुळे हे परवडतात. कावेरी पक्षी जरा जास्त खाद्य खातो आणि तो दिसायला फुटबॉलसारखा जाड होत जातो, फुटबॉलच्या आकारासारखे मोठे होत जातात, कसेही वाढतात आणि दिसायला ते मग नंतर कोण घेत नाही त्यांना.
आणि खाद्यालाही परवडत नाही ती. ही 2 कोंबडी खाद्य खातात, ते 1 पक्षी खाद्य खातो. कारण माझ्याकडे स्वतः अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. कावेरीची अंडी आणि ह्याची सेम असतात. ह्यांची जरा सफेद कलरमध्ये येतात, ओरिजिनल गावठी अंड्यांसारखी. मध्येच एखादं असतं कॉपी कलरचं. नाहीतर कावेरी पक्ष्याची अंडी जरा तपकिरी लाल अशी असतात. आकार सेम असतो. पहिल्यांदा जेव्हा कोंबडी अंडा देते तेव्हा अंड छोटं असतं. जशी जशीची अंडी देत जाणार तसा साईज मोठी होत जाते. आता हे 2.5 महिन्याचे पक्षी आहेत. साधारण तुमचं खाद्य बाजारचं असेल, बाहेर असं मुक्तमध्ये सोडत असाल, पाणी वगैरे चांगलं असेल, जास्त गचडी नसेल पक्ष्यांना, तर कोंबड्या 5-5.5 महिन्यात अंडी द्यायला चालू करतात. बघा, ही पण कोंबडी आहे. ही बघा कोंबडी. टोच बघा, टोच मी कापत नाही, कारण बाहेर सोडल्यामुळे बाहेर सोडायचा एक फायदा आहे की त्या जेव्हा खातात तेव्हा ही टोच ॲटोमॅटिक जमिनीवरती ते घासतात आणि त्यामुळे त्यांच्या टोचेला जास्त टोक राहत नाही. सगळ्यांच्या टोचा तुम्ही बघा, ही बघा कोंबडी काही खातात, गवत, आणि त्या टोचा असे जमिनीला घासतात या जमिनीला. त्यामुळे त्यांना टोक राहत नाही सुईसारखं, आणि त्या कापायची पण गरज नाही. चोच कापायच्या मशीनवर चोच कापायची गरज नाही. कोंबड्याचा कलर बघा, चमकतो आहे. हे उन्हात सोडल्यामुळे, सकाळच्या कोवळ्या उन्हात, दुपारच्या उन्हात नाही सोडायचं, नाही तर मरणार ते. ऊन लागून मरणार म्हणजे आजारी पडणार. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.